सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 24 मार्च रोजी जी आपली बजेटची मीटिंग झाली त्याच्यानंतर ज्या उपसूचना बोगस उपसूचना 52 कोटी आणि झालेल्या तपास अहवालात 60 कोटीच्या उपसूचना त्यामध्ये पूर्णपणे अनियमितता होती। त्यानुसार आपण लेखापाल जे होते मुख्य लेखापाल प्रवीण जैन यांच्या कारभाराबद्दल सगळ्यांनी तक्रारी केल्या। त्यानंतर त्यांच्यावर रितसर चौकशी लावून जो अहवाल तयार करण्यास सांगितला होता तो अहवाल आज आयुक्त साहेबांनी आमच्याकडे दिलेला आहे। तर त्या बाबतीत पूर्णपणे खुलासा सन्माननीय सभापती साहेब आपल्याला करतील। आपण जी अहवालाची मागणी केली होती, चौकशीची मागणी केली होती, त्या चौकशीच्या मागणीमध्ये मागच्या वेळेस देखील कमिशनर साहेबांनी तो अहवाल दिला होता। त्या अहवालामध्ये या ज्या उपसूचनांद्वारे जी बिलं दिली असं सांगण्यात आलं होतं कॅफोनचं, तर तसं कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने बिलं देता येत नाही असं या अहवालामधून सिद्ध होतंय। आणि जी काही बिलं दिली गेलेली आहेत त्यांना हा आधार घेणं चुकीचं होतं। याच्यामध्ये कुठेही स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल किंवा कमिशनर साहेब असेल यांची कुठलंही ह्याला हे नव्हती, मान्यता नव्हती आणि तरी देखील हे सादर केलं होतं आणि हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे। याचबरोबर या चौकशी दरम्यान काही गोष्टी FD संदर्भात देखील लक्षात आलेल्या आहेत की ज्या FD ज्या आपल्याला वार्षिक ज्यावेळेस आपण परत एकदा त्या ठेवतो तर त्याच्यामधली जी गॅप आहे ती साधारणपणे एक महिन्याच्या गॅप ठेवल्या गेल्या होत्या की त्याच्यामुळे देखील साधारणपणे 500 ते 700 कोटी जे वेळ जर ठेवल्या असत्या तर एक महिन्याचं व्याज महापालिकेला अजून भेटलं असतं, तर ते देखील मिळालेलं नाहीये। तिथे देखील महापालिकेचं नुकसान झालेलं आहे। काही मागणी ज्या केल्या होत्या बँकांना की बाबा तुम्ही बँक कडून दर मागविताना ईमेल पाठवल्याची प्रत मस्तीमध्ये उपलब्ध झाली नाही, म्हणजे बँकांना ईमेल पाठवल्याची प्रत देखील याच्यामध्ये उपलब्ध नाही। म्हणजे सगळ्याच बँक्सला ह्यांनी कॉम्पिटिशन्सला बोलवलं नाही आणि जर बोलवलं असतं तर काही बँकांनी दर जास्त देखील दिला असता आणि तो देखील महापालिकेला फायदा झाला असता। म्हणजे असं काही बँक्सला डोळ्यासमोर ठेवूनच हे केलंय असं एकंदरीत या अहवालात दिसतंय। त्याचबरोबर गुंतवणुकीच्या बाबतीत विविध नमुन्याची नोंदवही तपासणी कामे उपलब्ध न झाल्यामुळे गुंतवणुकीची बाब ताळमेळ घेता आला नाही, म्हणजे या गुंतवणुकीच्या बाबीचा ताळमेळ देखील याच्यामध्ये नाहीये। आणि काही ठिकाणी 60 दिवसाची दर मागवला गेला परंतु देताना काही ठिकाणी 75 दिवसासाठी ठेवल्या गेल्या। असे विविध गोष्टी याच्यातून निदर्शनास आलेत आणि याच्यासाठी निश्चितपणे कॅफोची जी चूक झालेली आहे ही ह्याच्यातून दिसून येत आहे। नावाचा कुठंच उल्लेख दिसत नाही कुठल्या कॅप्टनचा त्यांच्या संदर्भातच आहे ना। आता संपूर्ण जो आपण पत्र दिलं होतं सुरुवातीलाच ज्यावेळेस हे लेटर दिलेलं गेलं आहे तर त्या लेटरला कव्हरिंगलाच उत्तर आलेलं आहे की बाबा सभापतींनी जे पत्र दिलं तर 8/4/2024 जे आम्ही पत्राद्वारे मागणी केली होती त्या पत्रामध्ये कॅफोनचं नाव आहे की आम्ही ह्यांच्या चौकशीसाठी मागणी केली होती आणि त्या पत्राला अनुसरूनच हे उत्तर आलेलं आहे। चौकशी समितीनं का टाळलं नाव? म्हणजे नाव लिहायला काय हरकत आहे की जिथं ज्यांच्याबद्दल तुम्ही चौकशी मागणी केली त्यांनी नावाचा उल्लेख टाळण्यामागचं काय कारण उद्या विचारलं का त्यांना? नाही, आता अहवाल आमच्याकडे आता आलेला आहे आणि अहवाल त्यांच्या संदर्भातच आहे, त्याच्यामुळे ते आता आम्ही त्यांना विचारलेलं आलं। दोषी कोण आता नेमकं कुणावरती दोष? पत्र व्यवहार जो आपण केला त्या पत्रामध्ये माझं जे पत्र आहे या पत्रामध्ये मी स्पष्टपणे नाव टाकून पत्र दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याच ह्याच पत्राचं उत्तर म्हणून हा अहवाल तयार केलेला आहे असा संदर्भ पहिल्याच पानावरती टाकल्या कारणाने हे स्पष्ट झालं की दोषी तेच आहेत। आता महापौर साहेब आणि आम्ही सगळं मिळून म्हटलंय की बाबा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावरती आता कारवाई झालीच पाहिजे कॅफोनवरती।
गुन्हा दाखल करायचं किंवा हम्म. काय? जे आहे यांनी जो गुन्हा केला आहे त्याच्यात प्रशासकीय जी कारवाई असती तीच होणार, जी असेल ती त्या गुन्ह्याला साजेस. आपण म्हणाले होते की गुन्हा दाखल झाला पाहिजे असं तुम्ही आदेश पण दिला होता. हा, मी आता आयुक्त साहेबांना सुद्धा बोललो की आता ते जे तुम्ही काल मला बोलले होते ते परत येण्याचा प्रयत्न करताय किंवा काय, तसं काय होऊन देणार नाही आम्ही. त्यांना परत की पदावर घेणार नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर FIR सुद्धा करेल आम्ही. परंतु आता तर आयुक्त साहेबांना सांगितलंय तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून टाका. कारवाई फक्त कॅप्टनवरती होणार का ठेकेदारांना तो करावं लागेल? ठेकेदारांना तर बिलं भेटलात ना, त्यांना बिलं भेटणंच होतं ना. ते पण सामील होतं ना, त्यांनी साहेबांना सांगितलं. नाही त्यांचं काय समज. त्याच्यामध्ये कमिशनर साहेबांनी आता सांगितलंय की ठेकेदारांची जी बिलं दिली गेलेली आहेत ती कमिशनर साहेब स्वतःच त्याची शहानिशा करतात आहे की त्यांनी काम केलं होतं का, फील्डवरती जागेवरती काम केलं होतं नव्हतं, आणि ह्याचा ते अहवाल त्यांचा ते तयार करून मग त्यांना बिलं दिली गेलेली योग्य होती का अयोग्य होती त्याचा तो निर्णय ते घेणार आहेत. परंतु बिलं कुठल्या मार्गाने दिली होती, त्या उपोषणांचं नाव जर त्यांनी काढलं होतं याची आमची हरकत होती. मग त्याच्यामध्ये ते कॅफो दोषी आहे ते स्पष्ट झालेलं आहे. चेअरमन, एकूण 1810 कोटीच्या ठेवी 1810 कोटीच्या, तर संपल्याची तारीख आणि ती नंतर ठेवीला दिल्याची तारीख यामध्ये मोठी तफावत आहे. तर त्यामध्ये जो आपल्याला व्याज भेटलेला नाही तो किती कोटींमध्ये जातोय व्याजाचा आकडा? तर 1810 कोटींचं व्याज आपण जवळपास महिना आपल्याला मिळालेलं नाहीये. आणि प्रवीण जैन यांनी ते जाणीवपूर्वक केल्याचं दिसतंय. हो. कदाचित तो व्याज त्यांनी पण खाल्लेला असू शकतो बँकांकडे. तर तो किती आहे हा आकडा जो तुम्हाला वाटतो की प्रवीण जैन यांनी या बँकांच्या ठेवी देताना बँकांना त्यात पण घोटाळा केला? आता हे जे ठेवींचं जो आहे ना, मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की आता हे आकडेवारी आहे. मी समजा 84 कोटीची एक ठेवी होती ती 31/7/2024 मुदत पूर्ण झाल्याची दिनांक होता. तर ती अपेक्षित होती की 1 तारखेला ती परत ठेवली गेली पाहिजे होती, परंतु ती ठेवली गेली 27/8 म्हणजे साधारणपणे 1 महिन्याचं व्याज त्या ठिकाणी आपलं बुडलेलं आहे. आता समजा 84 कोटी जर असेल तर 84 कोटीला साधारणपणे आपलं 60 ते 65 लाख रुपये महिन्याला व्याज येतं. मग तर 1 महिन्याचं जर व्याज बुडवलं असं जर आपण जर गृहीत धरलं तर साधारणपणे आपले तिथं आपले 5 लाखाच्या आसपास इथं एका ठेवीचं सांगितलं मी. मग असा जर डिफरन्स तुम्ही जो सांगताय तर तो डिफरन्स जर तेवढ्या ह्याचा असेल तर निश्चितपणे मोठं नुकसान आपलं महापालिकेचं हे झालं. मग तेच निदर्शनास आणून द्यायचं होतं आपल्याला, आणि त्यात आपण निदर्शनास आणून देण्यास यशस्वी ठरलो की बाबा ह्याच्यामध्ये चौकशी समितीने त्याचा उल्लेख टाळलाय करायचा. नाही, चौकशी समितीने काढून दिलं ना याच्यामध्ये की बाबा किती तारखेला ते झालं, किती तारखेनंतर झालं, व्याज किती आपलं हे झालं, नुकसान किती झालं ते टाकलं नाही त्यांनी त्यामध्ये. त्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी आकडेवारी टाकलेली नाही, परंतु ती आकडेवारी आपण देखील काढू शकतो, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येऊन जाते. आता प्रवीण जैन यांचा आतापर्यंतचा कारभार बघता उपसूचनांचा त्यांनी 60 कोटींचा भार केलेला आहे पाहता. ह्या 1810 कोटींचं व्याज पण त्यांनी गडप केलंय. जो 1 महिन्याचा जो काही व्याज आहे जो आपल्याला मिळणं अपेक्षित होतं बँकांकडून, आणि त्यांनी जो वेळ घालवलाय महिन्याचा, तर आता तुम्ही एका ठेवीचं सांगितलं की 5 लाख रुपये एका महिन्याचे, 1810 कोटींचं काही कोटींमध्ये जाऊ शकतं. त्यात पण त्यांनी खाल्लेत पैसे? असू शकतं, इंटेन्शनलीच असू शकतं, नाहीतर का केलं असं. किती कमी आणि आपलं मूळ काय की बाबा त्यांचं असू शकतं आज आम्ही म्हणतोय, परंतु ते चुकलेत हे तर सिद्ध होते. जर तो माणूस त्याला जर तेवढं लक्षात जर त्यांना जर आलं नसेल, त्या पदाला जर काम करणाऱ्या माणसाच्या जर लक्षात आलं नसेल की एक महिना आपण महापालिकेचं व्याज बुडवतोय, तर त्या माणसांना, अशा व्यक्तींना त्या पदावर बसायचा अधिकार नाहीये. कमी व्याज पण घेतलं त्यांनी, काही पॉइंट मध्ये कमी व्याज पण घेतले असं 1-2 ठिकाणी ते पण निदर्शनास आलंय. बँक बदलतानाच काही आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता तेव्हा पण चर्चा होती. हो, बँक बदलतानाच नक्कीच त्यांनी काहीतरी पुढाकार केलेला आहे ना. आता ह्याच्यामध्ये 3 नंबरच्या पॉईंटमध्ये अहवालामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की बाबा त्यांनी बँकांकडून दर मागविताना ईमेल पाठवल्याची प्रत नस्तीमध्ये उपलब्ध झाली नाही. याचा अर्थ त्यांनी बँकांना जे इन्व्हाइट करायचं असतं तर त्या बँकांना, सर्व बँकांना इन्व्हाइट केलेलं नाहीये, हे स्पष्ट याच्यामध्ये दिसतंय. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कारकिर्दीत तर त्यांचं याकडे दुर्लक्ष झालं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्यांनी केलं की त्यांचाही यामध्ये सहभाग असावा, अशा काय शक्यता वाटतात? आता या शक्यतांना सगळ्यांनाच व्हावे किंवा सगळ्याच असू शकतं.
ज्या वाटतात त्यांना. आता आपण कशावरती जातो, टेक्निकली पॉईंट्सवरती जातोय की त्या पदावरती बसलेली व्यक्ती, त्या व्यक्तीने केलेला चुकीचा कारभार ह्याच्यातून दिसतोय. मग ते त्यांच्याबरोबर इंटेन्शनली त्यावेळेस जे जे होते ते जबाबदार आहेतच. म्हणजे प्रदीप जांभळे असतील, शेखर सिंह असतील, ज्यांना ज्यांना त्यावेळेस विचारणा झाली असेल या कामासाठी, किंवा ज्यांच्या सायन्स असतील काही गोष्टींवरती, किंवा ज्यांच्याकडे जे डिपार्टमेंट्स असतील आणि त्यांना विश्वासात घेऊन जर हे काही केलं असेल तर निश्चित ते जबाबदार असतील. चेअरमन आणि महापौर आपल्याकडं त्यांनी 14 उपसूचनाच्या आधारे जी काही जैनांनी कार्यवाही केली ती अनियमितता आहे हे बरोबर आहे. पण त्या 14 उपसूचना जिथं क्रिएट झाल्या, ज्यांनी तयार केल्या, ज्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांच्यावरती कारवाई काय? म्हणजे जे चोरी चोरीचं नाही. ते ह्याचं म्हणतात किंवा ज्या उपसूचना ज्यांनी बनवल्या त्या मुळात आहे ना, आमचं पहिल्या दिवसापासूनचं एकच हे होतं की मुळात ते उपसूचना अशा बनवताच येत नाही. पहिल्या दिवसापासूनचा पॉईंट आमचा एकच व्हॅलिड होता की जनरल बॉडीला कुठला विषय मंजूर झालेला नाहीये, तुमचा स्टँडिंगला कुठला विषय मंजूर झालेला नाहीये, किंवा कमिशनर साहेबांची कार्योत्तर त्या गोष्टीला मान्यता नाहीये. आणि आमचा आरोप पहिल्यापासून किंवा हे सगळं नसताना कॅफोनना कुणी अधिकार दिले पैसे द्यायचे. आता कॅफोनने काय केलं की स्वतःच्या अंगावरती येतं हे सगळं प्रकरण, म्हणून त्या बोगस उपसूचनांचा आधार घेतला आणि सांगितलं की बाबा त्याच्या आधारे आम्ही केलं. परंतु तसं करताच येत नाही. ज्या माणूस ज्या पदावरती बसलाय, ऑफिशियली ज्या पदावरती बसलाय त्याच्या ते लक्षात आलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न ज्या नगरसेवकाच्या सह्याचा, काही नगरसेवकांनी मान्य केले त्याच वेळेस किंवा आम्ही कुठल्या बिलांवरती सह्या केल्या नव्हत्या, आम्ही तरतूद वर्गीकरणांच्या कागदावरती सह्या केल्या होत्या. त्याच्यामुळे हे दोन विषय माझे असं हे म्हणणं आहे की एकत्र होऊन गल्लत होऊ नये. आपला मुळात जो विषय आहे की एफडीचं नुकसान झालं, महिनाभर जर आपण नुकसान हे आता आलं तुमच्या चौकशीनंतर. हो. मूळ मुद्दा असा आहे नाही, ते पण मी पत्र दिलं ना, म्हणजे FD चं जे- हो. त्याच्यातनं जे आता चौकशीचं आयुक्तांनी तुम्हाला अहवाल दिल्यानंतर आलं, बरोबर आहे. पण मूळ मुद्दा असा आहे, ज्या 14 बोगस उपसूचना झाल्या त्या कुठेतरी तयार झाल्या ना, त्यांच्यावर कारवाई काय? जैनांनी केलं, त्यांनी नियमात चूक केली, त्यांच्यावरती शासन कारवाई केलं. तुम्हाला अधिकार नाही, आयुक्ता नाही, आयुक्तांच्या म्हणण्यानुसार. मग आता ह्या ज्या 14 तयार केल्या त्यांच्यावरती कारवाई काय? तर जैन म्हणतात ना 14 तयार झाल्या म्हणून. तुमचे नगरसेवक म्हटले ना, हा, म्हणजे नगरसेवक म्हणतात त्यांनी उपसूचना या तरतूद वर्गीकरणाच्या केल्या म्हणतात. आणि सभागृहाच्या बाहेर केल्या. तुम्हाला मान्य आहे का स्टँडिंग कमिटी हॉलच्या बाहेर आणि जर्नल बॉडी हॉलच्या बाहेर उपसूचना तयार करणं? किंवा तुम्ही यातून असं सूचित करताय का की यापुढे पण स्टँडिंगच्या बाहेर, महापौर तुम्ही असं सूचित करताय का जीबीच्या बाहेर उपसूचनांवरती सह्या व्हाव्यात आणि त्या जीबी मध्ये किंवा स्टँडिंग मध्ये याव्यात? त्याच्यामध्ये ते मान्य नाहीच. मग जर हे बाहेर झालेलं आहे, तुमच्या लोकांनी मान्य केलेले, तर याच्यात कारवाई काय? नगरसेवकांना आपण काय समजा- करणार? तुमचं पण बरोबर कारवाई होणार. काय काय सूचना आणि अनुमोदन जे आहेत त्या लोकांची सूचना त्याच्यावर कारवाई होणार का? कारण तुमच्या अधिकारावर तो कसा आहे? फक्त तुमच्या त्यांच्यावरती सहकार्याने. सगळी प्रक्रिया ज्यांनी त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? त्यांच्यावरती कारवाई काय? अहो, बरेचसे नवीन नगरसेवक आहे, आता त्यांना कळलं नसेल. ठीक आहे, राहू द्या. आता जे दोषी आहे त्यांच्यावर करू ना आपण कारवाई. नाही, आपला विषय भरकटायला नको. मुळात आहे ना, विषय काय होईल, विषय भरकटायला नको अशी आमची इच्छा आहे की बाबा उद्या एखादे आपण जर काय करतोय आपण, याचा अर्थ की आपल्याला समोर तर कागदावरती दिसतोय दोषी कोण आहे, मुळात आपल्याला दोषी सापडलेला सह्या आहे. करणं हा त्या प्रकारातला पाया आणि आहे. इथून आणि पुढच्या काळामध्ये कळस आहे. कुठला मग याच्यामध्ये आता याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याच्यावरती कॅफेवरती विश्वास वाटतो. चेअरमन, एक मिनिट डिस्टर्ब करतो. याचा अर्थ असा घ्यायचा का फक्त अधिकारी त्याच्यामध्ये दोषी आहेत, राजकारणी मात्र कोणीच नाही? आपण नगरसेवकांना वाचवतोय का यात? थेट अहो, नगरसेवकांकडून चुकून झालंय, तुम्हाला माहिती चुकून आहे. कसं? नगरसेवक जीबीमध्ये म्हणतात की हा घोटाळा नाहीये म्हणून. महापौरांच्या अधिकारावर गदा आणलेला आहे. आणि महापौरांच्या अधिकारावरती जर गदा कधी आला असता की ज्यावेळेस त्या उपसूचना ज्या आहेत या खऱ्या आहेत. ते वर्गीकरण झालं आणि सह्या त्याचं बिल पण मान्य झालं. महापौरांच्या अधिकारावर गदा येतोय. सरळ सरळ FIR दाखल होते. तुम्ही करत का नाहीये? तेच तुम्हाला आम्ही तेच सांगतोय, जर या उपसूचना खऱ्या आहेत असं जर आपण म्हटलं असतो तर निश्चितपणे महापौर असतील, चेअरमन असेल किंवा कमिशनर असेल, जे काही ऑथॉरिटीज पर्सन असतील त्यांच्या अधिकारावरती गदा झाली असती. माझं साधं म्हणणं आहे याच्यामध्ये, तुम्ही
आणि दोघंही या गोष्टीला मान्यता देत आहे सभागृहाच्या बाहेर उपस्थित करून आम्ही मान्य करू. आम्ही नाहीच केलं ना, म्हणून तर उघड आणलंय सगळं. तुम्ही मान्यता देताय ना. हे उघड कशासाठी आणलं जर असतं, ह्या मान्य केलं 14 असतं. उपसूचनांच्या संदर्भात तुम्ही कोणतीही कारवाई करणार नसाल जैनांवरती सोडून, जैनांवरती कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, आयुक्तांना नाही, आयुक्तांनी म्हटल्यानुसार, तर या 14 उपसूचनांप्रकरणी जे कोणी होते ते करून घेण्यात कोणी करायला सांगितलं, जे काही त्यावेळेसचे आरोप असतात त्याच्यावर नका सांग काय कारवाई करणार ते तुम्हाला सांगावं लागलं, नाहीतर मग बाहेरच्या उपसूचना मान्य करा दोघे. सर्व पक्षांचे गटनेते जे आहेत, ज्या ज्या पक्षांच्या गटनेत्यांकडून त्यांच्या नगरसेवकांकडून ज्या वर्तुळ वर्गीकरणांच्या कागदावरती सही झाल्या असेल तर आम्ही त्यांच्या गटनेत्यांशी एकदा ह्या विषयी बोलून घेऊ आणि त्याच्यावरती काय करते घटनेचं जाऊ दे. त्याच्यात विषयच नाही याच्यामध्ये, व्यक्तिगत नाही. आमच्या पक्षाच्या पण गटनेत्यांना याच्यावरती उत्तर द्या. सही त्यांची झाली. यामध्ये वादविवाद होण्यापेक्षा आव्हान आलेलं आहे. यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. काय 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 यामध्ये एवढं परिस्थिती निर्माण होते सगळे जर गुन्हा दाखल केला तर निष्पक्षपणे चौकशी होईल. नगरसेवकांच्या ज्या सह्या आहेत, गुन्हा दाखल करायचा. नगरसेवकांच्या ज्या सह्या आहेत त्यांच्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना. त्यांना का सोडतोय आपण? मग तुम्हाला तेच सांगतोय आम्ही परत परत की आपण दोन विषय बाजूला घेतोय. आतापर्यंत 10 लोकांनी म्हटलं की नगरसेवकांवरती गुन्हा दाखल पाहिलं, पण ज्या 10 पैकी 9 लोकांनी तरी म्हणावं की बाबा खरंच हे दोषी आहेत, यांच्यावरती पण गुन्हा दाखल. आम्ही म्हणतोय आणि राहिला प्रश्न आणि आणि ह्याच्यात आम्ही हे पण मान्य करतो की बाबा काही गोष्टी आमच्या नगरसेवकांकडून काही सह्या झालेल्या आहेत पण त्या झाल्या तरतूद धोरणावरती. राहिला मुद्दा त्यांनी बरोबर एकच पॉईंट जो बरोबर विचारलेला आहे, व्हॅलिड आहे जो, की सभागृहात सह्या झालेल्या तुम्हाला मान्य आहेत का बाहेर सह्या झालेल्या तुम्हाला मान्य आहेत. त्या मुद्द्याशी तुमच्या आम्ही सहमत आहोत. निश्चितपणे सभागृहामध्ये जरी झाले असतील तर त्या काही खालपर्यंत पोहोचल्या नसतील किंवा महापौरांपर्यंत पोहोचल्या नसतील, त्यानंतर उशिरा पोहोचले असतील, असं काहीतरी झालं असू शकतं. असू शकतं, याला आधार पाहिजे ना. आणि सभासद म्हणून pre-meeting चं हे साहेब. आर्थिक बाब आहे. 60 कोटींचा याच्यामध्ये थेट आर्थिक तरतूद व्यवहार आहे. वर्गीकरण होती, कुठल्याही बिलावरती कुठल्याच नगरसेवकाची सही नाही. बिलावरती जरी सही नसली तरी जे बिल समजा 1 कोटीचं बिल जरी त्या उपसूचनेच्या आधारे झालं असलं तरी त्याचा आधार ती उपसूचनाच आहे. त्या उपसूचनेच्या आधारे देताच येत नाही असा हा अहवाल आहे. हा पण दिलंय ना. त्यांनी दिलं मग त्यांचं ते गुन्हेगार ठरले. आज आणि मग ज्यांनी दिलं ना, ज्यांनी दिलं ते गुन्हेगार ठरले. त्यांच्यावर गुन्हा दाखल कधी करणार? आता बरोबर गुन्हा दाखल कधी करणार? मागणी करू. त्यांच्यावरतीच आम्ही त्यांच्यावरच करायला लावलंय ना महापौर गुन्हा. साहेबांनी कधी दाखल होणार आहे? अजून ते- सर याचा करता करीता कोण हे पण समोर येईल. त्यामुळे गुन्हा दाखल गुन्हा दाखल कधी होणार? ठेकेदारांच्या कामाची पण चौकशी चालू आहे. ज्यांना बिल अदा केल्यात त्यांनी निष्कृष्ट दर्जाची वेळेत पूर्ण झालेत का नाही, आयुक्त साहेब म्हणले ती पण चौकशी चालू आहे. आणि आता कॅप बदलतोय आपण, लेटर पण दिलंय, कॅपची जॉईनिंग होईल. बदली ही काही शिक्षा नाहीये. नाही, तर त्यांनी जर एवढा भ्रष्टाचार केला नुसती बदली, मग तो आपल्याला पायांना पडतो की कुठल्याही एचओडीनी भ्रष्टाचार करावा, तुमची बदली झाली की तुमची नाही, कारवाई पायांना होणार. पडू शकतो ना असा. कारवाई होणार आहे त्यांची. कारवाई होणार. नाही, गुन्हा दाखल होणार आणि आहे. आयुक्त स्वतः जैन यांना वाचवतायत का असा प्रश्न आहे. कारण आयुक्तांनी जे सक्तीची रजेची त्यांना नोटीस काढली होती, म्हणजे आयुक्त इतके तरी अज्ञानी नसावे, कारण आता रिटायरमेंटला ते आलेले आहेत, पण नाही. त्यांना नोटीस द्यावी लागते. त्यांनी ती जी नोटीस दिली नाही तर तीच त्यांनी पळवाट दिली का प्रवीण जैन यांना, की त्यांनी मॅटमधून जाऊन ती सक्तीची रजा रद्द नाही करावी? निरपेक्ष चौकशी व्हावं म्हणून रजा दिली त्यांनी. नाही पण तर ती झालीच नाही ना, जैन सक्तीची रजा ती मंजूरच नाही अहो पण झाली. जैनी तर नाही म्हणून निरपेक्ष चौकशी तरी झाली ना. त्यांनी मध्ये मध्ये त्या चौकशीला कुठंतरी डायव्हर्ट केलं असतं ना. आणि ते admit होणार होते. ते रजेवर असल्यामुळं चौकशी चांगल्या प्रकारे झालेली आहे ना. नाही, पण पळवाट दिली का आयुक्तांनी? नाही पळवट नाही. आज पण ते म्हणतात कारवाई करणार आहे. आता ते प्रशासनाला अहवाल मागून जे योग्य ती कारवाई ती करायची ते आहे. म्हणायला तर ते म्हणतात की शहराचा आम्ही कायापालट करू, म्हणणं आणि प्रत्यक्षात होणं यात खूप फरक आहे. ते मस्त म्हणतात त्यांच्यावरती कारवाई करू. तुम्ही पण मस्त म्हणत होते की उद्या 15 तारखेलाच अहवाल सादर होणार आहे, तो प्रत्यक्षात झाला नाही. नाही झालं. म्हणायला काय येतं, प्रत्यक्षात कृती काय हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा पण आहे की तुम्ही जे मांडलं की ह्या उपसूचना बोगस आहेत, तेवढंच आयुक्तांनी सांगितलं, वेगळं काय केलं? कसली चौकशी केली मग या प्रकरणात? मग ते सिद्ध झालं ना. काय चौकशी केली? सिद्ध झालं. तुम्ही तर कारवाई काय, म्हणताय ना. कारवाई काय? मी म्हणणं मुळात असं आहे, ज्या उपसूचना तुम्ही दाखवल्या होत्या त्या उपसूचना बोगस होत्या हे तुम्ही ज्या दिवशी आरोप केला त्याच दिवशी सिद्ध झालं होतं. त्यांनी फक्त कागदोपत्री चौकशी पूर्ण करून दिली. त्याच्या पलीकडे जाऊन चौकशी करणं त्यांची गरज होती.
त्याच्या पलीकडे त्यांनी काय त्यांनी त्याच्या केलं, पलीकडे ठेवींचा विषय 2 मिनिटं बाजूला ठेवा. फक्त उपसूचनांच्या संदर्भात मी म्हणतोय उपसूचना आणि ठेवी या 2 गोष्टींची मी मागणी केली होती. त्या दोन्ही गोष्टींचं त्यांनी केलं. आता मी मागणी करायच्या पेक्षा जास्त जे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये ज्या ठेकेदारांच्या खात्यावरती ती बिलं केलेली आहे त्या ठेकेदारांची देखील ते चौकशी करता येते की त्यांनी जागेवरती काम केलंय नाही केलंय, त्या विभागातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तीच्या सह्या आहेत आणि काम न करता जर कोणी बिल काढलं असेल तर त्याच्यावरती देखील ते कारवाई करणारे अशा इथपर्यंत त्यांनी चौकशी केलेली. त्याचा याच्यात काहीच नाही. नाही मग ते जे मला जो अहवाल दिलाय त्याच्यामधला जो शेवटचा निष्कर्ष आहे त्याच्यामध्ये स्पष्ट तेवढंच म्हटलंय. चौदा उपसूचना बघत आहे. जे एक पत्र तुम्हाला दिलं होतं तेवढंच या अहवालात उपसूचनांच्या संदर्भात वेगळं काहीच नाही. पण मग त्यांनी चौकशी काय केली? त्यांच्या सहीचा जो अहवाल आहे ना त्यांनी जे शेवटला सांगितले ते पॉईंट ठीक आहे, परंतु जे मध्ये जे पॉईंट सगळे तुम्ही बघितले जे लिहून दिलेले आहेत त्याच्यामध्ये जो डिफरन्स आलेला आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसतंय ना सगळ्या गोष्टींमध्ये. 52 60 झाले ना. हो, आणि 52 कोटीचे आम्ही हे केल्या होत्या त्या 52 नसून त्या 60 आहेत. हे पण त्यांनीच हे केलेलं आहे. एवढी प्रगती. एवढी प्रगती साहेब, काय होतं? ज्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही तुम्ही त्याला दोषी धरताय आणि ज्याच्यावर कारवाई करू शकतो त्यांना तुम्ही वाचवताय. असा विषय मेन. कोणावरती कारवाई करू शकतो बाकीचे ठेकेदार असतील अधिकारी असतील त्यांना तुम्ही वाचवताय. त्यांची तर आणि चौकशी तुम्हाला कर. कारवाईचा अधिकारच नाही. तुम्ही एखादा दोषी धरताय, हे दोषी हे दोषी. नाही नाही आम्ही जैनला कारवाईचा अधिकार नाही असं म्हटलंच नाही पहिल्या गोष्ट. जेलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आतापर्यंत. जैन मग तेच आमचं पण मागणी आहे ना. आता आमची पण मागणी तीच आहे. गुन्हा कोणी दाखल कमिशनर साहेब कमिशनर तुमचा अधिकार नाहीये का गुन्हा दाखल? जेलवर करायचा अधिकार नाही. त्यांचा अधिकार नाहीच आहे already. त्यांनी जाहीर आम्ही केलं. करू शकत नाही. त्यांनी ते पुढे कारवाईसाठी हे केले ना राज्य शासनाकडे अहवाल पाठवला. गुन्हा दाखल करणार असं म्हटलं गुन्हा आम्ही दाखल गुन्हा कधी दाखल होईल? अहो त्यांचं आता लेटर येईल शासनाचं त्यांना की याच्यावर योग्य ती कारवाई करायची मग ते करतील ना. शासनाचा विषयच नाही हा. शासनाने मागणीच नव्हती मागितलेलं केली. नाही. शासनाने कुठेही तुम्हाला पत्र करून मागितलेलं नाही, नव्हतं. पण आपल्याला तर तुम्ही स्वतःहून दिलंय. तुम्ही काढलेलं प्रकरण आहे तुम्हाला ते तुम्हीच त्यांना ही मागणी करणं अपेक्षित आहे. याच्यावरती ही कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही निर्देश द्यायला पाहिजे स्टँडिंग कमिटी किंवा जनरल बॉडी म्हणून. तुम्ही निर्देश दिले असते त्यांनी कारवाई केली असती. तुम्ही आता याच्यात फक्त त्यांनी जे मांडले तेवढंच धरून बसलाय थोडक्यात. मुळात पुढं काय पलीकडे काय झालं त्याचं कुणीच स्वीकारणार नाही असं वाटतं. नाही याचा अर्थ तुम्ही जे काही घडलंय त्याच्या पाठीमागं ते सगळं बाजूला ठेवताय. त्याच्यावर तुम्हालाही काही करायचं नाही. 60 कोटी गेले ते तर बाजूलाच राहील. 60 कोटी नाही. शर्मा, आता 1.5 महिन्यात तुम्हाला वाटलं का जेव्हा गुन्हा दाखल होईल तेव्हाच ठेकेदारांचा काही दोष यामध्ये आहे असं काही वाटतंय का तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये? आता तुम्ही म्हणाले होते की चौकशी करून मी त्यांना ब्लॅकलिस्ट पण करू शकतो किंवा तसं मी पत्र देऊ शकतो. काय वाटतंय चालू आहे का ना. ठेकेदारांचा यात काही दोष चालू आहे? आहे चौकशी त्यांची. परत काय विचार म्हणजे ठेकेदारांचा यात काही दोष दिसतोय का म्हणलं आतापर्यंत 1.5 महिन्यात तुम्हाला दिसला का, जाणवला नाही, मग का? आता ह्याच्यातून चौकशी होणार ना त्यांची पण. चौकशी पण होत नाही. काय काय आता तुम्ही जो हा अहवाल दिलाय हा अहवाल सादर करण्याच्या आधीच त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती आणि एकत्रितच अहवाल सगळे यायला पाहिजे होता असं नाही वाटत. मग त्या- त्यांची चौकशी तुम्ही आधीपासूनच ठेकेदारांची चौकशी त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती असं नाही वाटत आधीच. कारण की हा वेळ करून पण नाही. मग आता त्यांनी पहिल्या स्टेजमध्ये जेवढंच आपण मागणी केली तर तेवढंच एकत्र मागणी केली. फर्स्ट स्टेजमध्ये ते उपसूचना बोगस आहेत तर बोगस आहेत तो अहवाल आला. आता ते सेकंड स्टेजमध्ये अजून त्याच्यातले मागच्या 2-3 वर्षाच्या एफडीचे प्रकरण ते प्रकरण बाहेर आलं. तर असा हा अहवाल अख्खा पूर्ण नाहीच आहे अजून सुद्धा. आणि 52 60 झाले. त्याच्यामुळं ज्या अहो, याच्यात अंतिम निष्कर्ष म्हटले. नाही नाही. ठेकेदारांची पण चौकशी त्यांची पण आहे ना. यांच्या चौकशीचा प्रचंड वेग पाहता तुमची कारकीर्द संपेपर्यंत येईल का आव्हान दोघांची? नाही आधी जेवढं प्रकरण बाहेर काढले आम्ही तेवढं आलंय आता त्याच्याबद्दल तरी समाधानी आहोत. पण पुढच्या काळात अजून काय करता येईल ते बघू. मग तुमच्या नगरसेवक त्या पक्षाचे तुमच्या पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाई तक्रारी करण्यासाठी किंवा असं काय ना आमच्या पक्षाचे नगरसेवक मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो नगरसेवकांचं नाही त्या की तुम्ही लगेच नगरसेवकांना क्लीन चिट देताय मग. नाही हो अहो त्यांनाच आश्चर्य वाटलं हे आमच्या आमच्या सह्या कसं काय याच्यावर आणि किंवा हे काय? त्यांना हे पण माहित नाही हे सभागृहात असतं स्टँडिंग मध्ये असतं नगरसेवक या बसवून झाली. बोगस उपसूचना आहेत. नगरसेवकांची फसवणूक हा झाली. झाली बरं त्यांना आश्चर्य वाटलं नाही. पक्ष म्हणून काय तुम्ही तक्रार करणार आहे का मग?
नगरसेवकांची फसवणूक नाही, आम्ही कार्यशाळा घेतो महापौर नवीन नगरसेवक म्हणतात पण तुमचे गट नेते अनुभव येत ना त्यात. त्यांनी पण सही केली. स्टँडिंग चेअरमन होते एकेकाळी. 4 वेळा नगरसेवक होते. नाही, तरतूद वर्गीकरणाच्या याच्यावर त्यांनी केली होती सर्वांनी. कुणी बिलावरती किंवा असल्या गोष्टींवरती गेले, काही त्या चुका झालेल्या आहेत ते झालेल्या आहेत. आम्ही तेच बोलतोय, परत एकदा तिथं झालो मी की तुम्ही जरी नगरसेवकांनी सह्या केल्या असतील, समजा त्यांना त्यातली माहिती नव्हती, ज्यांनी त्यांच्या सह्या घेतल्या त्यांच्यावर पण कारवाई होणं अपेक्षित ना, तुम्ही ती का नाही करत? ज्यांनी घेतलं, अहवाल दाखवला, त्यांच्यावर कारवाईची मागणी केलीच की आपण. आता हे आता पण तुमचं मत हो चेअरमन, आता पण तुमचं मत काय आहे? हा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे, मत काय तुमचं आता? काय हा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे, काय मत आहे तुमचं? हे तुम्ही काढलेलं आहे सगळं बाहेर. जैन साहेबांनी केलेला भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार आहे. नाही, ते साहेबांनी तुमच्या पक्षाच्या तुमच्या बदनामी नाही होत. पक्षाचे काही नगरसेवक म्हणाले होते ना याच्यात की भ्रष्टाचार घोटाळा असं काही नाहीये. अशा बातम्या दिल्यामुळे काहींनी म्हटलं होतं. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की कधी आता करते. छबीमध्ये तर नाही गेली. जिथं जिथं पत्रकारांचा अपमान केला तिथं तर नाही केली. परत एकदा सांगा हो चेअरमन, परत एकदा सांगा भ्रष्टाचार आहे का नाही? भ्रष्टाचार आहे. नाव घेऊन सांगा की भ्रष्टाचार आहे. नाही, आज आमचे उत्तमराव पण त्यासाठीच इथं प्रेसमध्ये आलेले आहे. भ्रष्टाचार पण आहे, किंवा गैरव्यवहार भ्रष्टाचार आहे, गैरव्यवहार ते मान्य करतील, ते पण बोलतील. शेवटी आज आपण सगळ्यांनी मिळून एकत्रच काम करताना अशा लोकांना, चुकीच्या लोकांना लांब ठेवलंच नाही पाहिजे. कसं आहे, तुमच्या पक्षाचे जे नगरसेवक आहेत ना, ते उच्च शिक्षित आहेत. अनेक गोष्टी खरं तर त्यांना माहिती त्यांना आहे. पहिलं बोलून आमचं पहिलं पूर्ण होऊ द्या. पहिलं उत्तर प्रश्न देऊ, पहिलं पूर्ण होऊ द्या. पहिलं उत्तर देऊ. अनेक उच्च शिक्षित आहेत, ते अनेक वेगवेगळ्या विषयांचं त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे. तरी पण तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा नगरसेवकांनी अशा उपसूचनांवरती सह्या कशा काय केल्या? एवढे जर उच्च शिक्षित असताना त्यांनी कशा काय सह्या केल्या? अहो, आणि त्यांनी भ्रष्टाचार केला नाही असं हे कोण म्हटलं? सर्वच नाही हो उच्च शिक्षित, सर्वच नाही ना, काही काही काय उत्तम भाऊ तुम्ही सर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही नगरसेवकांना आमचे उत्तम भाऊ बोलतील 2 मिनिटं फक्त. सर्वांना प्रथमतः नमस्कार. महापौर साहेबांच्या अनुमतीने मी या ठिकाणी हा बोलतोय. कार्यशाळा घेतोय. जास्ती नाही बोलणार, जास्ती बोलत नव्हतो मी. खरं तर कॅपोला आयुक्तांनी जे सक्तीच्या रेषेवर पाठवलं, चौकशी केली, कॅपोची चूक केली, पण त्या नगरसेवकाची नाही. माझं म्हणणं एकच होतं की यामध्ये कोणताही पक्ष बदनाम नाही, कोणताही नगरसेवक बदनाम नाही. फक्त जी प्रशासनाची जी चूक आहे, त्यांनी जो उद्योग केलाय ती त्यांच्यावर फोडली पाहिजे कधी, म्हणजे असं माझे म्हणणं होतं. तुम्ही त्या दिवशी म्हटलात की आम्ही पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय, मग पत्रकारांचं याच्यामध्ये पुढे चुकलं, पत्रकारांनी कोणत्या ऐका ना, मी माझं पहिल्यांदा पूर्ण होऊ द्या. पत्रकारांचं असं पुढे चुकलं की तुम्ही जे पत्रकारितेचं शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये असं कोणती गोष्ट चुकीची होती की पत्रकारांचं चुकलं नाहीये, मी तुमच्यातलाच आहे. आणि पत्रकारांचं जे बोललो मी, समजा मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु अमोलजी, परंतु एखाद्या पक्षाला वैशाखा जरी पक्षाला जर बदनाम करायचं असेल तर ते थोडं कुठेतरी आपण बघितलं पाहिजे. पण वास्तविकता काय होती, कॅपोची जी चूक आहे ती पक्षावर शेकली गेली, हे मला म्हणायचं. प्रेस कॉन्फरन्स घेऊन दरोडा पण म्हटलं, प्रेस कॉन्फरन्स घेऊन दरोडा पण म्हटलं. आता हे काय म्हणले? दिलगिरी व्यक्त करतो. पक्षाच्या लोकांना सहाय्य करायला भाजपला काढलेल्या भ्रष्टाचारामुळे भाजपचीच बदनामी झाली. पक्षाच्या लोकांना सहाय्य करायला भाजपच्या चेअरमनने काढलेल्या एवढे उच्च शिक्षित होते त्यांनी भाजपचीच सह्या बदनामी कशी काय झाली. केल्या? म्हणजे तुम्ही चेअरमन भाजपची बदनामी करण्यासाठी भ्रष्टाचार काढलाय का बाहेर? नाही, तसं नाही, ते म्हणतात भाजपचं दरोडा हा शब्द पत्रकारांनी वापरला का? महापौरांनी जी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, म्हणजे भाजपची बदनामी करण्यासाठी हा भ्रष्टाचार काढलाय का? आपण आता आहे ना, विषय बरे भेटायला नको. असं कसं अख्ख्या शहरापुढे पत्रकारांना
वावळट ठरवण्यात आलं. दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी आज पत्रकार परिषदेत त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली त्या नाही ना, विषयी दिलगिरी व्यक्त की करून बाबा ह्या गोष्टी होतात एखाद का? दोन शब्द आपण आवाज जर झाला उच्च आणि शिक्षित त्यांच्याकडून आहोत, निघून गेले. मला काय म्हणायचं, आपण असं जर नाही. उच्च शिक्षित आहोत तर आपण त्या व्यक्तीचं कुठपर्यंत आहे? आणि परत हे म्हणायचं की पत्रकारिता शिक्षणाने त्यांनी जीबी मध्ये माध्यमांचे वाबाडे काढले, त्यांनी मागणी जीबी मध्येच करावी आणि इतर दिलगिरी व्यक्त करून काहीच होणार नाही. चालतंय, होईल. त्यांनी पुढच्या मध्ये हे करावे. करतील. बोगस उपसूचना सह्या तुम्ही म्हणताय, हा. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या सह्या नाही किंवा आमच्याकडून करून घेतल्या, त्या नगरसेवकांनी एफआयआर दाखल केली म्हणजे आमची माहिती दिली. हो. म्हणजे सगळे नगरसेवक एफआयआर दाखल करणार आहेत का? जे नगरसेवक म्हणतात माझी सही नाही त्यांनी निश्चितपणे एफआयआर दाखल केली पाहिजे. आणि जे आणि जे म्हणतात माझी नगर- सही, ऐका ना, जे म्हणतात माझी सही आहे जे त्यांच्यावर तुम्ही एफआयआर दाखल करणार का? कारण काय मूळ मुद्दा हाच आहे. तो मूळ मुद्दा नाहीये. परत एकदा सांगतो मी सांगतो जे म्हणतात की मी सही परत केली. माझं मत त्याच्याबद्दल सांगतो आणि माझं वैयक्तिक मत सांगतो की बाबा एखाद्या नगरसेवकांनी सही केली तर त्यांनी ती तरतूद वर्गीकरणासाठी सही केलेली आहे असं त्याला सांगितल्यानंतर त्यांनी त्या कागदावरती सही केली होती, परंतु त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने कॅफोनने केला आणि त्याची मान्यता कुठेही नव्हती, जनरल बॉडीला बी नव्हती किंवा आमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये नव्हती. अशी मान्यता नसताना कॅफोनने ते घ्यायचं नव्हतं, परंतु अशी घटना घडल्यामुळे त्या काही नगरसेवकांकडून चुकून त्या तरतूदसाठी सही झालेली आहे. ती काही बिलावरती सही नाही. त्यांनी एफआयआर का दाखल केली नाही इतके दिवस? कुठल्या नगरसेवकांनी त्यांचं म्हणणं की आमची सही नाही किंवा आम्हाला चुकीची माहिती देऊन सही घेतली. त्या त्यांनी नगरसेवकांनी- त्यांनी ती मागणी करू आपण. एक मिनिट, ती मागणी करू. तुम्ही जे म्हटलेत ना, ते तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यासाठी आपण त्या ज्या नगरसेवकाच्या सहाय्या होत्या त्यांना आपण सांगा की तुम्ही पण एफआयआर त्याच्या करायचा उपसूचना प्रयत्न होत्या, करा. ते एक तर महापौरांना आणि स्टँडिंग चेअरमनला दोघांनाच होते, एक तर जनरल बॉडीसाठी दुसऱ्या स्टँडिंगसाठी. जर तुम्हाला दोघांनाच होत्या तर त्या तुमच्याकडे येऊन जायला पाहिजे होत्या ना, तर इकडून तिकडून तिकडे कशा गेल्या? त्याच कशा गेल्या ना तर ते बऱ्याचशा नगरसेवकांच्या पण ते लक्षात नाही आलं त्या खालपर्यंत कशा गेल्या आणि काही नगरसेवकांचं म्हणणं होतं की आमच्या तुमच्या सह्या पर्सनल पण नाही. साहेब कशा गेल्या असं म्हणतो ना आम्ही सभागृहाच्या बाहेर जे पहिल्यापासून म्हणतो. सभागृहाच्या बाहेर तुम्ही नाही. स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून तुम्ही आणि महापौर म्हणून महापौरांनी सभागृहाचा अधिकार वरती गाला आणून बोगस डॉक्युमेंट सभागृहाचं तयार केलं म्हणून एफआयआर करायचे आदेश दिले पाहिजे. मागणीचा विषय लागला नाही त्यामध्ये. महापालिकेच्या सभागृहामध्ये बऱ्याचशा वेळेस जनरल बॉडी ज्यावेळेस असती तर त्यावेळेस एखाद्या पत्रकावरती 2 नगरसेवक सूचकानुमोदक म्हणून सही करतात आणि ती सूचकानुमोदक म्हणून सही झाल्यानंतर ती उपसूचना वाचली जाते. वाचल्यानंतर ती खाली महापौरांकडे जमा होती की बाबा हे महापौर हे झालेली आहे म्हणून. परंतु काही बजेटच्या वेळेस बऱ्याचशा उपसूचना असतात त्याच्यामुळं त्याच्यात त्या वाचल्या गेल्या नव्हत्या किंवा त्या करायच्याच नव्हत्या अशा काही होत्या आणि त्या तरतूद वर्गीकरणाच्या सह्या काही नगरसेवकांनी त्यावेळेस करून ठेवल्या असतील पण त्या खालपर्यंत गेल्या नाही. पण हे काम होतं कॅफोचं की ही झालीत मान्य का नाही झालीत मान्य हे चेक केल्याशिवाय त्यांनी बिल दिलेलं आहे. त्यामुळे नगरसेवकांचं त्याच्यामध्ये पार्ट जास्त येत नाही. आता तर बजेट पण मंजूर झालंय. हो पक्षनेत्यांचा कितपत संबंध आहे याच्यात? अहो, काय काय कारण त्यांची पण पक्षनेत्यांचा सही आहे, काय संबंध? पक्षनेत्यांचा काय कितपत? पक्षनेत्यांची पण सही आहे त्यामध्ये. तेच सांगितलं ना सगळ्याच्या मान्य केलंय त्यांनी. त्यांनी मान्य केलं ना सही आहे ती तरतूद वर्गीकरणासाठीच केली त्यांनी पण सही. त्यांचा कितपत संबंध आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये? ठेकेदार गेले होते तिथं सही घ्यायला हे काही लोकांनी कबूल केलंय की त्या ठेकेदारांवरती का नाही तुम्ही कारवाई सुचवा. सांगितलेत ना ते पण ठेकेदारांचं जे आहे ना की बाबा ज्यांनी काम खरंच केले नाही केले कमिशनर साहेब चेक करणार आहेत. आणि जर असं काय कुठं दिसत असेल की ते गेलते स्वतः कुठं कॅमेऱ्यामध्ये कुठं काय आहे तर निश्चित पुढे कारवाई होती. थँक्यू. थँक्यू. ओके.